नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत. मी आज तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटो सूप कसं करायचं ते दाखवणार आहे. असं कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम सूप पिलं ना आपली थंडी कुठल्या कुठं पळून जाईल एवढं भारी हे टोमॅटो सूप लागतं. सूप घट्ट होण्यासाठी, चवदार होण्यासाठी टिप्स सांगितलेले आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच बंद न करता शेवटपर्यंत बघा. चला करूया. 2 मोठी टोमॅटो अशी पिकलेली घ्यायची म्हणजे आपल्या सूपला रंग छान येतो. एक मध्यम आकाराचा कांदा, एक बटाटा घातल्यामुळे आपलं सूप घट्ट होतं. थोडंसं आलं, एक हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचे थोडेसे देठ. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, चिमूटभर काळे मिरे पूड, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा गूळ. गूळ घातल्यामुळे आपलं सूप एकदम चवदार छान तयार होतं. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. हे गावाकडचं तूप आहे म्हणून पांढरं दिसत आहे. कांदा घातला, बटाटा घातला आणि हे सगळं साहित्य आहे ते घालून घेतलं. एक अर्धा मिनटं या तुपामध्ये आपल्याला ह्या भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. आता भाज्या परतून झाल्या की टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण अर्धा मिनिटभर या तुपामध्ये आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. त्यामुळे आपलं जे सूप आहे ते एकदम चवदार छान तयार होतं. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घातल्यावर परत मी चांगलं हे हलवून घेतलं. आता यामध्ये एक मोठा तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यावर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर 7 ते 8 मिनटं ह्या भाज्या आपण चांगल्या शिजवून घेणार आहोत. सूपमध्ये बटाटा घातला ना, सूप आपलं चवदार तर होतंच, पण घट्टसुद्धा होतं. घट्ट झालं की आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायची गरज पडत नाही. थोड्या वेळाने बघा आपल्या भाज्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत. अशा भाज्या चांगल्या शिजल्या की आपल्या ह्या भाज्यांचा रस असतो तो जास्त निघतो आणि एकदम सूप आपलं घट्ट छान तयार होतं. आता खाली एक भांडं ठेवलं, वरती चाळण ठेवली आणि चाळणीमध्ये या भाज्या घालून घेतल्या आणि असं दाबून दाबून याचा जो रस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपल्या भाज्या चांगल्या शिजल्या ना बघा याचा सगळा रस आहे, गर आहे तो चांगला निघतो आणि आपलं घट्ट छान सूप तयार होतं. आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालूया. गार पाणी जर घातलं ना सूपमध्ये तर आपल्या सूपची चव बिघडते, म्हणून गरम पाणीच घालायचं. पाणी घातल्यावर परत मी याचा जो सगळा रस आहे तो असा काढून घेतला आणि हा टोमॅटोचा चोथा आणि बिया ज्या राहिलेल्या आहेत त्या आता सगळ्या आपण काढून घेऊया. आपला टोमॅटोचा रस बघा एवढा असा निघालेला आहे. आता आपण फोडणी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. तूप तापलं की हा टोमॅटोचा रस आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता भांडं धुवून यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलं. पाणी घातल्यावर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला सूप किती पातळ घट्ट करायचं आहे तसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण मसाले घालूया. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, मिरची पावडर, मिरेपूड आणि गूळ घातला. मसाले घातल्यावर परत आपल्याला हे चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर 5 मिनटं हे सूप आपण चांगलं शिजवून घेणार आहोत. शिजल्यानंतर आपलं सूप बघा असं दिसत आहे. घट्ट झालेलं आहे, रंग आलेला आहे आणि चवीलासुद्धा छानच झालेला असेल. असं कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम वाफाळतं सूप असेल ना, आपली थंडी कुठल्या कुठं पळून जाईल. तुम्ही विकतची पाकिटं आणून सूप न करता स्वच्छतेची काळजी घेऊन आपण स्वतः सूप कधीही केलेलं आणि पिलेलं चांगलं नाही का? हे टोमॅटो सूप तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. माझे व्हिडिओ तुम्ही बघता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.